सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं आंतरजिल्हा 2 गुन्हेगारांना शिताफीनं पकडून त्यांच्याकडून 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी रात्री 7:45च्या सुमारास रेखा सिद्धेश्वर बिजली वय 33 राहणार मंत्री चंडकनगर भवानीपेठ सोलापूर या आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 2 स्त्रिया अशा तिघी मिळून रूपाभवानी मंदिर इथं देवदर्शनासाठी गेल्या होत्या। रूपाभवानी मंदिरात देवदर्शन करून मंत्री चंडकनगरातील राहत्या घरी पायी जात असताना दीप हॉस्पिटल जवळ सार्वजनिक रस्त्यावर त्या आल्या असता तिथं रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका अनोळखी इसमानं रेखा बिजली यांच्या गळ्यातील सोन्याचं गंठण जबरदस्तीनं हिसका मारून घेऊन जवळच मोटारसायकल घेऊन थांबलेल्या त्याच्या साथीदारासोबत मोटारसायकलीवर निघून गेला। याबाबत जोडवाही पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासात शहर गुन्हे शाखेच्या पथकानं रूपाभवानी मंदिराजवळील पाणीगिरणी गेटच्या समोरील रस्त्यावर सापळा लावून हनुमंत रामचंद्र बोडके वय 22 सध्या राहणार अण्णाभाऊ साठे नगर धाराशिव आणि नागेश उर्फ नागनाथ दर्याप्पा पाटोळे वय 23 राहणार गणेश नगर धाराशिव या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून 1,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आणि हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बाळासाहेब काळे, सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी बजावली।